गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 12वा अध्याय सांगत आहे, जे श्रवण केल्याने सर्व सुख मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, म्हणजे जोपर्यंत शरीरामध्ये देह अभिमान आहे तोपर्यंत शुद्ध सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात स्थित होणे कठीण आहे. आणि ते मतपरायण झालेले भक्तजन संपूर्ण कर्मे मलाच अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वरालाच ते लाच्या धारेप्रमाणे अनन्य ध्यान योगाने निरंतर चिंतन करीत बसतात. हे अर्जुना, त्या माझ्या ठिकाणी चित्त असणाऱ्या प्रेमी भक्तजनांचा मी शीघ्र मृत्यूरूपी संसार समुद्रातून उद्धार करणारा होतो. म्हणून हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन लाव आणि माझे कठीण बुद्धीही लाव. यानंतर तू माझ्या ठिकाणीच निवास करशील, म्हणजेच मलाच प्राप्त होशील, यामध्ये मुळीच संशय नाही. जर तू मनाला माझ्या ठिकाणी निश्चल स्थापना करण्यास समर्थ नसशील तर हे अर्जुना, अभ्यासरूप योगाद्वारे मला प्राप्त होण्याची इच्छा कर. जर तू वरवर्ण केलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्यासाठी कर्म करण्यास परायण हो. अशा प्रकारे माझ्यासाठी कर्मे करीत असतानाही माझी प्राप्ती होणे या सिद्धीला प्राप्त होशील. आणि जर हेही करण्यास असमर्थ असशील तर मनाला जिंकणारा होऊन माझ्या प्राप्तिरूप योगाला शरण गेलेला होऊन सर्व कर्मफलांचा मजसाठी त्याग कर. कारण मम जाणून न घेता केलेल्या अभ्यासापेक्षा परोक्ष ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि परोक्ष ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मफलांच्या माझ्याकरिता त्याग करणे श्रेष्ठ आहे. आणि त्यागामुळे तात्काळ परमशांती प्राप्त होते. अशा प्रकारे शांती प्राप्त झालेल्या जो पुरुष सर्व भूतांच्या ठायी द्वेषभावरहित तसेच स्वार्थरहित सर्वांचा प्रेमी आणि हेतुरहित दयाळू आहे. आणि ममतारहित तसेच अहंकाररहित आहे. सुख आणि दुःखाच्या प्राप्तीमध्ये समभाव ठेवणारा आणि क्षमाशील आहे. म्हणजेच अपराध करणाऱ्यांनाही अभय देणारा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये